ज्यावेळेस नारद मुनी सांगतात तुमचे वडील पंडू राजा मायबाप आनंदामध्ये आहेत, पण आला की मुलांच्या 5 मुलांच्या भोवया उंचावल्या मायबाप. काय अडचण आहे नारद मुनी सांगा, आम्ही त्यासाठी जीवाचं रान करू आमच्या वडिलांसाठी. महाराज या अंतकरणामध्ये भावना असावी बरं का. हा भावना असावी मायबाप. ही जर भावना आपल्यात नसेल ना काही जीवनात अर्थ नाही. सांगायचं बोलण्याचं महाराज असा विषय नाही. अंतकरणामध्ये तो भाव असावा. 5 पांडवांच्या मुलामध्ये हा भाव होता. त्यांनी सांगितलं नारद मुनी तुम्ही सांगा आम्ही करू ते. नारद मुनीने सांगितलं तिथं त्यांना सगळं शासन चांगलंय, सर्व व्यवस्थित आहे. पण हे जे पापी लोक येतात ना, पापी लोक येतात ना, पापी जे पाप करतात, कधी भगवंताचं नामचिंतन घेतच नाही. ह्या वाचेने नको ते बोलणं, नको ते डोळ्यांनी पाहणं, कानाने नको ते ऐकणं, आणि कधी अन्नदान करायचं नाही, कधी ज्ञानदान करायचं नाही, सात्विक कर्माला कधीही मदत करायची नाही. आणि असं जर आपण काही केलं तर मायबाप ह्याने पापाचा संचय होतो आहे. आणि पापाचा संचय झाला की केले कर्म झाले त्याची भोग आले, ते भोगावंच लागतात. इथं कोणीही असो, इथं सुट्टी नाही माय बाप. विठाला विठाला आणि म्हणा ना हे पापीचे जीव आहेत, त्या जीवांना तिथं आणल्यानंतर मायबाप येतना करतात. कोण करतात? यम करतात. अनेक येतना यम करविलं आणि कोण सोडविलं ते तुझला. अनेक येतना तिथं यम करतात. पाक कुंडामध्ये माणूस घातलं जातं, तप्त सळ्यांनी चटके दिले जातात, तप्त भूमीवरती चालवलं जातं. अशा अनेक येतना ज्या वेळेस त्या जीवाला होतात. आणि जवळच पंडूंचं असणारं पंडूराजांचं काय आहे? शासन आहे. पंडूराजांना सर्व काही व्यवस्थित तिथं भोग दिले जातात. पुण्यकर्म आहे बाप. पण हे पापी लोकांना दिलेली पाप येतना जी आहे ना, ही जाच आहे ना, ती पंडूराजांना सहन होत नाही. त्यांना अन्न गोड लागत नाही. म्हणून त्यांची जागा बदली होण्यासाठी लक्ष देऊ नका. आज व्यवहारामध्ये शासकीय खात्यामध्ये जर महाराज आपल्या सोयीने जर बदली करायची असेल तर महाराज बरंच असतं का नाही. सरपंचाला विद्यमान सरपंच आहे, बरंच खटाटोप आहे माय बाप आहे. आणि मग ती जागा चेंज होण्यासाठी पुण्याचा संचय आणखी पाहिजेत. पुण्य काय होतंय? कमी पडतंय. आणि म्हणून त्यांचा निरोप असा आहे पंडूराजाचा की तुम्ही राजश्री यज्ञ करा. कुठला यज्ञ करा? लक्ष देऊन ऐका बरं का. आता आपण वास्तू शांतीला इतर कार्यक्रमानिमित्ताने आपण काय करतो घरामध्ये? ते आपण पूजापाठ करतो. ब्राह्मण काका काय करतात? काय विधी मंत्र उच्चार करतात. त्याला काय म्हणतात आपल्याकडे? म्हणजे सगळे सावध आहेत म्हणा. शुद्धी मंडळी त्याला काय म्हणतात? होम म्हणतात बरं का. त्याला यज्ञ म्हणत नाहीत. होम वेगळा यज्ञ वेगळं. आता तुम्ही सांगा एक यज्ञ करायचं म्हणलं सायकर बाबा, त्याला काय सहज होतो का किस्सा करायला लागतो? अहो एक बंगला बांधायचा चांगला गावात नाही असं तर म्हणलं तर मला नाकी नव येतोय. तो हो यज्ञ आहे माय बाप. तो यज्ञ करणं एवढं सामान्य गोष्ट नाही. बरे पूर्वीचा काळ आहे, त्यावेळेस अश्वमेध म्हणजे असणारा तो जो घोडा आहे, अश्व म्हणजे घोडा, त्या घोड्याला सोडलं जायचं आणि राजाने त्या घोड्याला सोडायचं. पाठीमागं सैन्य माय बाप आणि त्या घोड्याला गावामध्ये किंवा सगळ्या असणाऱ्या भागामध्ये त्या क्षेत्रामध्ये तो घोडा फिरवायचा. आणि पुढच्या राजाने काय करायचं? तो जर घोडा धरला तर महाराज त्या राजाबरोबर युद्ध व्हायचं आणि युद्धामध्ये जर राजाला हरवायचं आणि आपल्या बरोबर घ्यायचं, असं असायचं ते. आणि मग आता ते सोपं होतं का? बरे खर्च कोट्यावधी रुपयाचा खर्च असायचा यज्ञासाठी माय बाप. आणि तो यज्ञ करायचा आहे. आता आपण करू शकेल हेच ना की नव्हे येतंय माय बाप. एक दिवसाचा कार्यक्रम करायचा कोण परिवार भाग्यवान आहे माय बाप. लय भाग्यवान आहे ना. ही गोष्ट करणं एवढी सोपी नाही. लग्न माणसं मोठ्यात करते महाराज, पण पुण्यतिथी 16 हे करायचं म्हणलं की माणसात जीव येतोय. परंतु माय बाप ती आज्ञा सांगितली आणि राजश्री यज्ञ केला बरं का. कुणासाठी केला? वडिलांसाठी केला. मला सांगायचे का हे पुण्यकर्म माय बाप झाली. तो विषय पुढचा आहे. आणि म्हणून तुका मला सांगतात जीवनामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा माय बाप पुढचा दिवस गोड होण्यासाठी, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आपल्याला सुद्धा जीवनात काही गोष्टी कराव्या लागतील माय बाप. काही थोडा बहुत लाग भक्ति भाव
राबळता